सखी सावली काव्यांजली. कुठे आहे ते? जावई बापू, जावई बापू, अहो कुठे आहात तुम्ही? पण भाऊजी आहेत कुठे? नाही म्हणजे ह्या वेळेला तर ते ऑफिसलाही जात नाही आणि तुमच्यासोबतही दिसत नाहीयेत. हे बघा, विश्वजित त्याच्या ऑफिसच्या कामाने जरा बाहेर गावी गेला. नको बाबा, आता आणखीन लपवा छपवी नको. त्यांच्यामुळे तिला बाळही होणार. काय? अरे कर्म! आई बस इथे, इकडे बस, खाली बस आई. आई अगं शांत हो तू, आई प्लीज शांत हो. कशी शांत हो? एवढं सगळं झालं मला सांगावंच पण नाही म्हटलं तुला. हे घ्या पाणी घ्या. सुनंदाताई, मीनाक्षीताई, काय झालं होय? वाऱ्यावर पडली हो माझी कामे आता. मीनाक्षीताई, तुम्ही यावर आधीच लक्ष द्यायला हवं होतं. तो आता तिचं काय होईल? आई आई प्लीज, हे बघ, जे काही झालं त्यात या दोघांची काहीही चूक नाहीये. नको ना बोलूस त्यांना आई. अरे बाळा, तुझी काळजी वाटते म्हणून बोलते ना मी. हो मला कळतंय, पण प्लीज माझी काहीही काळजी करू नकोस. हे बघ, मी थांब, मी आले. काळजी करू नको म्हणून मला सांगते. काय रे देवा हे झालंय. हे बघा, हे मी मेहनतीने कमवलेले पैसे आहेत. या पैशांनी आम्ही हे घर सोडवू आणि मग लवकरच आमच्या हक्काच्या घरात राहायला जाऊ. सगळं नीट होईल आई. सगळं नीट होईल ना. होईल ना. हो आहे. सगळं नीट होईल बा. सगळं नीट होईल. हे कपडे का असे टाकतोस खालती? अगं धुवायचे आहेत. हे सगळे कपडे वॉशिंग मशीन मध्ये टाक. विशू, माझं डोकं खूप दुखतंय रे. काही हरकत नाही, मी करतो. नाही, मी करते ना नंतर. इट्स ओके श्रेष्ठा, मी करतो. विशू, तुला अशी घरातली कामं करावी लागतात हे बघून मलाही वाईट वाटतं रे. पण मी काय करणार ना. विशू, हाय. सॉरी, मला माहित नव्हतं की तुम्ही दोघे इथे आहात. ॲक्च्युली नेहमीच्या सवयीनुसार मी माझ्याच केने अनलॉक केला आणि आत आलो. इट्स ओके. बाय द वे, तुझी ओळख नसेल ना ही श्रेष्ठा? तू देखील इथेच राहते का? श्रेष्ठा, हा फ्लॅट अमोलचाच आहे. विशू,
मला कळलं तुला जॉबवरून सस्पेंड केलं म्हणून. नाही नाही, सस्पेंड म्हणजे आम्हाला काही काढून टाकलं नाहीये, ब्रेकवर होता आम्ही सध्या. हां. ओके, मग ठीक आहे. बरं विशू ऐक ना, ॲक्च्युली मला जरा पैशांची गरज होती, तर 3 महिन्याचं भाडं आणि डिपॉझिट जरा देऊन टाकलं तर बरं होईल. मी मागणार नव्हतो, पण मला पैशाची खरंच खूप गरज आहे, त्यामुळे. तुझ्याकडे सेव्हिंग्स असतील ना? हां, मग आता परत पुढे राहिले न राहिले सो माझे वांदे होण्यापेक्षा मी पैसे पाठवून देतो. थँक्यू यार विशू, थँक्यू, खरंच थँक्यू. बरं परत फोन करायला लावू नकोस ह्यासाठी. काय आहे ना, काही वेळा आपले पैसे दुसरीकडे खर्च होतात म्हणून सांगितलं. बाय द वे मी निघतो. अरे हां, हे लाईट बिल खाली बॉक्समध्ये पडलं होतं. मी भरतो. येस, थँक्यू. बरं पैसे ट्रान्सफर केल्यानंतर मेसेज करायला विसरू नकोस. नक्की. गोष्टी किती पटकन बदलतात. मला म्हणाला होता तुझंच घर समज, पैशांचा काही प्रॉब्लेम नाही, आणि आता सगळंच बदललं. असंच असतं विशू, आपल्या पडत्या काळात कोणीच आपल्याला साथ देत नाही. हा, अनलेस एखाद्यावर खरं प्रेम असल्याशिवाय. तू टेन्शन नको घेऊस ना, डिपॉझिट आणि भाड्याचे 50% मी देते, उरलेले तू मॅनेज कर. जॉब गेलाय आणि हे घराचं सगळं आहे. सेव्हिंग्स कधी संपतील कळणारही नाही. काय गंमत आहे ना, इथे तुझ्या डोक्यावरचं छप्पर उद्या राहील न राहील ह्याचं तुला टेन्शन आलंय, आणि तिकडे तिकडे काव्या मजेत आहे, तिला काहीच फरक पडत नाही. पण मी आहे तुझ्यासोबत आणि कायम राहील. आणि काव्याला त्रास देण्यासाठी सतत काही ना काहीतरी करत राहणार. चला, फोन करण्याची वेळ झाली. हां हॅलो मॅडम. तू पालिकेच्या ऑफिस जवळ पोचलास? हो मॅडम, काव्या आली आहे का तिकडे? आताच आली आहे आणि माझी नजर तिच्यावरच आहे. आता जस्ट रिक्षेतून उतरली ती. आता पुढे काय करायचं ते तुला माहिती आहे. ते पैसे पालिकेच्या ऑफिसपर्यंत पोचता कामा नये. ओके? यावेळेचं आव्हान खूपच अवघड वाटत होतं, पण देवाच्या कृपेने तेही पेललं. आता आज पैसे भरल्यावर आमचं हक्काचं घर आमच्या ताब्यात मिळेल. त्या पैशांचं पुढे काय करायचं ते मी सांगते नंतर. जा, कामाला लाग जा. हो मॅडम, तुम्ही काळजी करू नका.
लागलं का नाही. पाणी पिहा थोडं. हे घे पी. किती धाडसी आहेस ग तू, किती ताकद लावलीस. त्या चोराला काही करताच आलं नाही, पळून गेला तो. शाब्बास, खूप हुशार आहेस. माझ्या सासू सासऱ्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाची ताकद आहे. एक क्षण हारल्यासारखं वाटलं मला, पण मग त्यांचे चेहरे आठवले मला, आणि मग शेवटपर्यंत लढाईचं बळ मिळालं. थँक्यू. काय लहान मुलांसारखं चाललंय? मी आज खूप खुश आहे प्रीतम. काय झालं? अरे मला अक्काईचा फोन आला होता. ती ना पैसे घेऊन महापालिकेत गेलीये आणि ती म्हणाली की त्यांना घर परत मिळणार आहे. सिरियसली? दॅट्स ग्रेट न्यूज अंजली. हो प्रीतम, आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. फक्त कॉन्ट्रॅक्टचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना की सगळं झालं. पण मला खात्री आहे ते सुद्धा लवकर सॉल्व्ह होईल. एक मिनिट. विजय, लागता फोन. हा विजय, बोल. हा प्रीतम, अरे मी तुला भेटायला स्टुडिओमध्ये आलो होतो आणि इकडे एक मोठा प्रॉब्लेम झालाय. काय? एक मिनिट, काय काय प्रॉब्लेम? आणि तू मला आधी नीट सांग, काय झालंय? अरे तू आधी इकडे निघून ये, आल्यावर मी तुला सविस्तर सांगतो. प्लीज तू लवकर निघून ये. अरे विजय, काहीतरी तर सांग. बरं, मी काम करतो, लवकरात लवकर पोहोचतो दे. ओके, बाय. काय झालं प्रीतम? ऍक्च्युली काय नाही, विजय माझा मित्र आहे ना, तो आता स्टुडिओला आहे आणि मला सांगतोय की काहीतरी प्रॉब्लेम आहे तिथे. मला लवकरात लवकर तिथे जाऊन बघायला लागेल. चल बाय. थांब एक मिनिट. काय? हात दे. हा धागा प्रत्येक संकटांपासून आपल्या दोघांचं रक्षण करेल. चल, मी पण येते तुझ्यासोबत. चल. हे घ्या पाणी. काव्याला जाऊन बराच वेळ झाला, अजून आली नाही. सगळं नीट झालं असेल ना? अगं, आपल्या पोरीने आधीच एवढी मेहनत घेतली आहे, यापुढे कुठलंही आव्हान तिची वाट अडवू शकत नाही. आई बाबा, मी आलीये. म्हणजे आपलं घर नाही.
आई चला हां थांब जरा. मी जे सांगितलंय ते लक्षात घे आणि नेक्स्ट टाइम कॉल करायच्या आधी मेसेज कर. ठीक आहे, आता फोन ठेव. बाय. श्रेष्ठा, मला काही गोष्टी कळल्या. म्हणजे मी आता जॉबसाठी बघत होतो, तर त्यांना इमिडिएट जॉईन करणारे कॅन्डिडेट्स हवेत. ओके, मग ठीक आहे ना. ठीक आहे, मी आजच आपले CVs पाठवतो. का? तू आपल्या जॉबचा विचार सोड आणि तुझ्या बायकोनी जो जॉब करून ठेवलाय ना त्याचा विचार कर. म्हणजे तुझ्या सो कॉल्ड आदर्श बायकोनी फायनली घर ताब्यात घेतलंय. चांगलंच आहे ना. नाही म्हणजे आई बाबा किती दिवस दुसरीकडे राहतील. म्हणजे ठीक आहे, माझी मावशी येते तरी. म्हणजे तुला काहीच माहित नाहीये. ती काव्या तुला न सांगता बरंच काय काय करते आणि आता तर तुझं घर बळकवायला निघालीये. उगाच काहीतरी बोलू नकोस. अरे मी तुझ्या काळजीनीच बोलते विशू. काव्यानी स्वतःच्या हिमतीवर घर परत मिळवलंय, तुझी जराही मदत न घेता. तुला तुझ्याच घरातून हकलून आता त्या घराची मालकीण झाली ती स्वतः. आणि एवढं सगळं करूनही तिचं मन भरलं नाही. आपल्या ऑफिसमध्ये येऊन तमाशा केला आणि तुझा जॉब हिरावून घेतला तिने. तू मला विचारशील तर आत्ताच्या आत्ता त्या घरात जाऊन जाब विचारायला हवास तू तिला. हो, नाहीतर ती काव्या कधी घरावर दावा सांगेल आणि तुझं घर तुझ्या हातून कायमचं निघून जाईल, कळणार नाही तुला. आई आई हे सगळं कशासाठी? अगं, हे घर सोडवण्यासाठी तूच धडपड केलीस ना. तुझ्या मेहनतीमुळे आपल्याला हे घर परत मिळालंय. मग तुझा नव्याने गृहप्रवेश नको व्हायला. माप ओलांड आणि आत ये. काव्या, अगं मीनाक्षी म्हणते तर बरोबर आहे. अगं हा तुझाच हक्क आहे. तू पहिल्यांदा माप ओलांडून सून म्हणून या घरात आलीस ना, तेव्हाही घर समृद्ध झालं. म्हणून पुन्हा एकदा त्याच पद्धतीने तुझं स्वागत करून हे घर सुखी संपन्न होत. ये आत ये. अरे काय झालंय? कसला प्रॉब्लेम? अरे मी तुलाच भेटायला स्टुडिओमध्ये आलो होतो. अरे इथे काही माणसं घुसली आहेत. हा स्टुडिओ ताब्यात घेण्याबद्दल बोलतायत ते. व्हॉट? हो, आणि त्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल बोलताना ऐकलं मी त्यांना. बहुतेक त्याच्याबद्दलच काहीतरी असेल. अरे तू त्यांना अडवलं नाहीस का? अरे अडवलं मी त्यांना, पण ते ऐकतच नाहीयेत.
आतमध्ये घुसले सरळ. स्टुडिओ ताब्यात घ्यायला आलोय आम्ही. ताब्यात? तशा ऑर्डरच आहेत आमच्याकडे. हो पण प्रीतमला तर येऊ द्या. हे काही नाही. हे त्यांना बाहेर नाही. हो हो काय करताय? हो हो. आतमध्ये सामानाची उलथापालथ करून टाकली आहे त्यांनी. बाजू मला बघू. अरे